नमस्कार. आपल्या हिंदू संस्कृतीत नात्यांना आणि सण उत्सवांना देवत्वाचा दर्जा दिला गेला आहे. असाच एक अत्यंत पवित्र आणि दुर्मिळ काळ म्हणजे अधिक मास, ज्याला आपण धोंड्याचा महिना किंवा पुरुषोत्तम मास म्हणून ओळखतो. दर 3 वर्षांनी येणारा हा महिना दानधर्म, पूजापाठ आणि नात्यांमधील ओलावा वाढवण्यासाठी सर्वोत्तम मानला जातो. आपण नेहमी ऐकतो की अधिक मासात जावयाला घरी बोलावून धोंडे जेवायला घालतात, चांदीची वस्तू किंवा अनारशांचे वाण देतात. पण मित्रांनो, या पवित्र महिन्यात अशा एका गुप्त आणि अत्यंत महत्त्वाच्या विधीचा उल्लेख आपल्या शास्त्रात येतो, ज्याकडे आजकालच्या पिढीचे दुर्लक्ष होत चालले आहे. तो विधी म्हणजे एका विवाहित लेकीने आपल्या जन्मदात्या आईची ओटी भरणे. होय मित्रांनो, आपल्या आईची ओटी. 9 महिने पोटात वाढवले, बोट धरून चालायला शिकवले आणि स्वतःच्या सुखाचा त्याग करून आपल्याला सासरी पाठवले. त्या जन्मदात्रीच्या उपकारांची परतफेड आपण जन्मात कधीच करू शकत नाही. पण अधिक मासाचा हा पवित्र काळ आपल्याला लेकीला तिच्या आईचे ऋण मांडण्याची, तिचा आशीर्वाद घेण्याची सुवर्ण संधी देतो. आजच्या या एका व्हिडिओमध्ये आपण आईच्या ओटी भरण्याच्या विधीचे संपूर्ण महाशास्त्र जाणून घेणार आहोत. तुम्हाला सांगणार आहोत की अधिक मासात मुलीने आईचीच ओटी का भरावी, सासूची का नाही, आणि ओटी भरण्यासाठी कोणत्या 5 सौभाग्य वस्तू अत्यंत अनिवार्य म्हणजेच जरुरी आहेत. तसेच आईची ओटी भरण्याची शास्त्रोक्त पद्धत कोणती, तसेच जर दुर्दैवाने आई हयात नसेल किंवा आई विधवा असेल तर हा विधी कसा करावा, याबद्दलही आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. या परंपरेमागे कोणती विलोभनीय पौराणिक कथा आहे तेही आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहे. त्यामुळे तुमच्या आयुष्यातील सर्वात भावुक आणि ज्ञानवर्धक व्हिडिओ हा ठरणार आहे. जर तुम्ही तुमच्या आईवर मनापासून प्रेम करत असाल तर व्हिडिओ 1 सेकंदही स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा. तर चला जाणून घेऊया या पवित्र विधीचे रहस्य, अधिक मासात आईची ओटी भरण्याचे आणि धार्मिक आध्यात्मिक महत्त्व. सर्वप्रथम आपण हे समजून घेऊया की अधिक मासात आईची ओटी भरण्यामागे नक्की कोणते धार्मिक आध्यात्मिक शास्त्र दडले आहे. कृतज्ञता आणि ऋणमुक्तीचा विधी. हिंदू धर्मात कन्यादान हे जगातील सर्वात मोठे दान मानले गेले आहे. जेव्हा आई वडील आपल्या काळजाचा तुकडा दुसऱ्याच्या हाती सोपवतात तेव्हा मुलीचे कुळ बदलते, ती दुसऱ्या घराची लक्ष्मी बनते. पण लग्नानंतर मुलीवर तिच्या सासरची जबाबदारी वाढते आणि ती माहेरच्या ऋणांना काहीशी मागे सोडते. अधिक मास हा मलमास म्हणजे सर्व दोषांचे निवारण करणारा महिना मानला जातो. या महिन्यात लेकीने आईची ओटी भरणे म्हणजे आई, मी जरी दुसऱ्या कुळात गेले असले तरी माझे अस्तित्व तुझ्यामुळेच आहे, ही कृतज्ञता व्यक्त करणे होय. स्त्रीत्वाचा आणि मातृत्वाचा सर्वोच्च मान व सन्मान. आपल्या संस्कृतीत ओटी भरणे म्हणजे एखाद्या स्त्रीच्या गर्भाचा, मातृत्वाचा आणि तिच्या अखंड सौभाग्याचा सत्कार करणे. आईने आपल्याला जन्म देऊन या सृष्टीच्या निर्मितीचे कार्य पुढे नेले आहे. जेव्हा एक विवाहित मुलगी जी स्वतः एका कुळाची लक्ष्मी आहे दुसऱ्या लक्ष्मीची म्हणजेच आपल्या आईची ओटी भरते, तेव्हा त्या ठिकाणी साक्षात आदिशक्ती माता पार्वती आणि लक्ष्मी प्रकट होतात अशी मान्यता आहे. पुरुषोत्तम मासाचे विशेष फळ. अधिक मासाचे स्वामी स्वतः भगवान विष्णू म्हणजेच पुरुषोत्तम आहेत. या महिन्यात केलेले कोणतेही सत्कर्म किंवा दान हे सामान्य दिवसांपेक्षा 1000 पटीने अधिक फळ देते. जेव्हा तुम्ही या काळात आईची ओटी भरता तेव्हा आईला दीर्घायुष्य, उत्तम आरोग्य लाभतेच, पण त्यासोबतच लेकीच्याही घरात कधीही